पाचोरा तालुक्यातील मसास येथील रहिवासी दशरथ दगडू पाटील यांचा मुलगा अनिल दशरथ पाटील व सुनबाई सीमा अनिल पाटील यांचे लाख शेत शिवारातील शेतगट क्रमांक 19 मधील शेतात सुमारे 50 वर्षांपासून कोणतीही वहिवाट रस्ता नसताना शेताच्या मधोमध रस्ता मिळावा अशी मागणी शेजारील शेतकऱ्याने केली आहे। संबंधित प्रशासनाने दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजीची नोटीस बजावून सध्या स्थितीत शेतात उभे असलेले कपाशीचे पीक उपटून रस्ता मोकळा करून देण्याची प्राथमिक तयारी दर्शवल्याने त्या शेतकऱ्यांची ना हरकत असून त्यासाठीचा अर्ज वेळोवेळी संबंधित प्रशासनाकडे दाखल करून त्या संबंधीचा निकाल देखील आमच्या बाजूने लागला असून कोणताही रस्ता यामध्ये टाकण्यासंबंधीच्या सूचना निकालात दिला नसल्याने आमच्या शेतातून वहिवाट रस्ता देण्यात येऊ नये अशी विनंती करण्यात येऊन गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यावर अन्याय करू नये अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच सदर वहिवाट प्रकरणी स्टे ऑर्डर घेण्यासाठीची प्रक्रिया करण्यात आली असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही वहिवाट मोकळी करण्याची कार्यवाही सध्या तरी करू नये अशी विनंती आज दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली आहे। स्वातंत्र्य दिवसाच्या आदल्या दिवशी गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायासंबंधित अधिकारी शेतकऱ्याचे म्हणणे पुन्हा नव्याने ऐकून घेत पुन्हा नवीन चौकशी करून होणारा अन्याय थांबवणार की काळेगोरे करून तयार केलेल्या प्रकरणावर शिक्कामोर्तब करून वहिवाट रस्ता मोकळा करून देत शेतकऱ्याच्या उभ्या पिकावर जेसीबी चालवणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे। दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी वहिवाट रस्ता मोकळा करण्याची चुकीची कार्यवाही संबंधित प्रशासनाने करू नये असे परिसरातील शेतकऱ्यांकडून बोलले जात होते। बाबा तुमचं नाव काय? दशरथ दगडू पाटील। हे कोणतं शेत शिवार आहे? हे लाख तालुका कोणता? पाचोरा। पाचोरा तालुक्यातलं लाख शेत शिवार आहे। तुमची अडचण काय, समस्या काय? आमच्या शेतातून रस्ता आहे मागता आहे हो, त्याच्या शेताच्या लाख ते ट्रक जाते त्या शेतामधून। कोणतं शेत आहे ते? तिकडे शेताच्या बाजूला गट नंबर 21। हा, हे तुमचं शेत आहे? हा। त्यांचं काय म्हणणं आहे की रस्ता तो कपाशीतून रस्ता मागतोय। ही उभी कपाशी मधून का? मग तुमचं काय म्हणणं आहे आता? आमचं म्हणणं आहे त्याला रस्ता आहे, रस्ता कपाशीतून आम्ही देऊ शकत नाही। शेतकऱ्याला रस्ता आहे का दुसरा? पाणी करून जाते शेतात, ट्रक नसली जात तर आम्ही जबाबदार आहे। त्या शेतात ट्रक जाते तिकडून रस्ता आहे दुसऱ्या साईड कडून? हो, त्याच्या तिकडून ट्रक जाते आमच्या शेताकडून। फक्त त्याचं 1 एकर वावर आहे, 1 एकरला सुद्धा कमी आहे, ते 1 एकरला याला कोण रस्ता देते? बरोबर, म्हणजे तिकडून रस्ता आहे परंतु शेतकरी पुन्हा तुमच्या शेतातून रस्ता मागतोय, डबल रस्ता मागतोय। मग तुमचं देण्याची इच्छा नाही, कारण काय? कारण या उभ्या शेतातून कसं रस्ता देईन त्याला? रस्ताच नाही येत। वहिवाट मध्ये कुठे नोंद आहे का? नोंद नाही, त्याची नोंद नाही, कुठे वहिवाट नाही, कुठे काहीच नाही। मला वावर घेऊन 50 वर्ष होत आहे। 50 वर्षापासून इथं रस्ता नाहीये, कोणी वापरत पण नाहीये, इथे रस्ताच नाही 50 वर्षापासून। मग आता उभं पीक सोडून ते नास्तनाबूत करून रस्ता पाडून द्या असं त्यांचं म्हणणं आहे। हा, तर हे शक्यच नाही। आमच्याकडे पहिल्यांदा त्यांचे ते आमचे 2 निकाल आमच्याच बाजूला गेले, तिकडून रस्ता आहे तरी आमचं ऐकून घेत नाही, कोणीच ऐकून नाही घेते असं नाही। मग 14 तारखेला काही नोटीस दिली का तुम्हाला असे की उद्या आम्ही रस्ता पाडणार बा असं काही? हा, नोटीस गेले। एक नोटीस आली का? मोबाईलवर गेले म्हणे। हा, असे प्रत्यक्ष कोणी देऊन गेले का? नाही। अच्छा, आणि मग रस्ता पाडायला उद्या काही कोणी संबंधित लोक येणार आहेत? हा। मग तुमचं म्हणणं की पाडायला नको? नाही। नाव काय? आकाश अनिल पाटील। कोणतं शेत शिवार आहे हे? गट 19, तालुका तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। काय अडचण आहे? हे आमच्या शेतातून रस्ता मागताय समोरचे शेतकरी। हे माझे बाबा यांनी 50 वर्षापूर्वी शेत घेतलेलं आहे, त्याने आमच्या समोरच्या अर्जदाराने 30 वर्षानंतर शेत घेतलेलं आहे, तर आमच्या क्षेत्रातून रस्ता मागतोय। कोणतं शेत आहे हे? ते समोरचं गट नंबर 21। त्याला तिकडून जुना लाख रस्ता मार्ग रस्ता आहे जाण्यासाठी, तिकडून सगळं ट्रक वगैरे सगळं जातं, तरी पण तो रस्ता मागतोय। त्याचं क्षेत्र आमच्याकडून फक्त 8 एकर क्षेत्र आहे, तर तिथून 50 शेतकरी वापरता। हे आमचं पहिले कोर्ट कचेरी मॅटर झालेलं आहे, तहसीलदाराचा आमच्याकडून 2 वेळा निकाल लागलेला आहे, तरी पण तो आमचा हे करतोय। मग जर तहसीलदार साहेबांनी जर तुमच्याकडून निकाल दिलेला आहे तर मग काही इथं रस्ता कसं काय पाडू शकतात परत? तहसीलदार आमचं ऐकून घ्यायलाच तयार नाही तहसीलदार साहेब। मग निकाल त्याने तुमच्याकडून दिलेला आहे? निकाल आमच्याकडून दिलेला आहे, पहिले ऐकायला तयार नाही? ऐकायला तयार नाही, आमचा कागद सुद्धा बघायला तयार नाही, ऐकूनच घ्यायला तयार नाही। कारण काय असं? कारण की ते बावनकुळे साहेबांनी ते नवीन GR काढलं त्याचा विषय
वहिवाट रस्ता द्यावाच लागेल असं. रस्ता द्यावाच लागेल असा. पण वैवाट नाही नाही म्हणत. वहिवाट रस्ता आहेच नाही आणि कलम 143 नुसार रस्ता बांधावरून देता येतो, आतमधून रस्ता देता येत नाही. म्हणजे हे भर डायरेक्ट शेताच्या मध्यभागातून भागातून रस्ता पाडण्याचा प्रयत्न चालू आहे. ही कपाशीचं हे काय आमचं होणार आहे? पीक लावलेलं याचं नुकसान करण्याच्या मागे येते, ते मुद्दा म्हणून करतो रे फक्त. तुमची याला ना हरकत आहे का? आमची ना हरकत आहे. आम्ही रस्ता तुम्ही असं म्हणजे मग कुठे काय स्टे ऑर्डर वगैरे घेण्यासाठी काही? आम्ही जळगावला स्टे ऑर्डर ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं आहे आमचं, स्टे ऑर्डर देण्यासाठी केलेलं आहे आम्ही. मग हे केव्हा रस्ता पाडण्यासाठी केव्हा येणार आहेत? 14 तारखेला 14 दिनांक म्हणजे उद्या. मग त्यांनी तर ते रस्त्याची वहिवाट ते पाडणार पाडणार आहे. तुमचं काय म्हणणं आहे आता? आमचं म्हणणं आम्ही रस्ता देणार नाही, रस्ता आहेच नाही देणार कुठून? आमच्या खर्चीत नाही, त्याच्या खर्चीत नाही. म्हणजे अगोदर पूर्वी नव्हता, आताही नाही, उद्याही नाही, त्यामुळे तुमची ना हरकत आहे. ना हरकत आहे. प्रशासनाकडून तुमची काय अपेक्षा आता? प्रशासन अपेक्षा आमचं ऐकून घ्यावं आणि आमचं कागदपत्र बघून पुढे निर्णय घ्यावा. उद्याची कारवाई करू नये. उद्याची कारवाई करू नये, उद्याची कारवाई करू नये एवढी तुमची विनंती एवढी प्रशासनाला. विनंती आमची. आणि त्यांनी जर ते जर केलं तर आम्ही आत्महत्या देण्याचा प्रयत्न करू. अच्छा, ठीक आहे. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.